नमस्कार मित्रांनो. बंधन बँक जी आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि भरपूर जे व्हर्टिकल असतात कामाचे, त्या प्रत्येक व्हर्टिकलमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत. बंधन बँक जे बेसिकली त्यांचे 6,300 पेक्षा जास्त बँकिंग आउटलेट्स इंडियामध्ये आहेत. 21,000 करोड पेक्षा जास्त त्यांचा टर्नओव्हर आहे आणि जवळ-जवळ 75,000 एम्प्लॉईज बंधन बँकेमध्ये काम करतात. जरी आपल्याकडे बंधन बँकेचं जास्त हवा नसली आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये, तरी पण खूप चांगलं काम करतात ते. कलकत्ता बेस्ड बँक आहे. त्याच्यामध्ये जे अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेत असताना, जेव्हा त्यांच्या करियर पेजवर जातो आपण, जेव्हा आपण त्यांच्या जॉइन टीमवर क्लिक करतो, तेव्हा त्याच्यामध्ये जॉब रोल्स आणि लोकेशन्स आपण मेन्शन करायचे, जेणेकरून ते आपल्याला जॉब रोल्स आणि लोकेशननुसार काहीतरी सजेस्ट करू शकतील. त्यानंतर आपण माहिती द्यायची आहे आणि त्यानंतर ते बंधन बँक टीम आपल्याबरोबर कशाप्रकारे टचमध्ये राहील, ते डिटेल्स आपण दिले. समजा आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम बघतोय, आपल्याला ॲडमिनमध्ये आपल्याला हवा आहे का जॉब? ॲग्री बिझनेसमध्ये हवा आहे का? एनालिटिक्स, BIU, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीमध्ये हवा आहे का? ऑडिटमध्ये हवा आहे का? बँकिंग ऑपरेशन्स, कस्टमर सर्व्हिसेस, ब्रांच बँकिंग, कॉम्प्लायन्स, कॉर्पोरेट सॅलरी, कॉर्पोरेट सर्व्हिसेस, डिजिटल बँकिंग, फायनान्स अँड अकाउंट्स, हाउसिंग फायनान्स, ह्युमन रिसोर्सेस, IT, लीगल अँड व्हिजिलन्स, मार्केटिंग, मायक्रो बँकिंग, अदर, रिटेल ॲसेट्स, रिस्क, SME अँड MSME बँकिंग, ट्रेड फायनान्स, ट्रेजरी, होलसेल बँकिंग. याच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये आपल्याला जॉब हवा असेल, तर आपण इकडे अप्लाय करू शकतो. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. समजा मी जर आय-टी सिलेक्ट केलं समजा मी जर आय-टी सिलेक्ट केलं, याचा अर्थ असा होतो, की MBA फक्त इंजिनिअरिंगच नाही, इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग, BBA, BCA, BCom, BA, BSc, B.Pharm, MBA, ॲडव्होकेट्स, CAs अशा सगळ्या प्रकारच्या व्यक्ती इकडे अप्लाय करू शकतात, कारण सगळ्या प्रकारचे जॉब्स इकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर समजा प्रेफर्ड लोकेशन जर मी मुंबई टाकलं किंवा पुणे टाकलं, तर काय होतंय बघूया. त्यानंतर आपण दुसऱ्या दुसऱ्या लाईनला आलो. कुड यू टेल अबाउट युअरसेल्फ? एंटर नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, करंट पिनकोड, करंट स्टेट, करंट सिटी, टाउन, हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे, BBA, BE, म्हणजे कोणत्या हे जे मंडळी आहेत, ते सगळे अप्लाय करू शकतात. आणि अदर्समध्ये आपण जर BBA, BE, MA, MBA सोडून जर आपण बाकीचे क्वालिफिकेशन असेल, तर आपण अदर्सच्या अंदर इकडे फिल करू शकतो. इयर ऑफ पासिंग काय आहे ते लिहू शकतो आपण. इयर ऑफ पासिंग हे त्यांनी जवळ सगळंच दिलेलं आहे, पण लेटेस्ट जे असतील ते अप्लाय करू शकतील. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स लेव्हल पण आपल्याला द्यायचं आहे. फ्रेशर असेल तर फ्रेशर सिलेक्ट करा. एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स द्यावं लागेल. लास्ट ऑर्गनायझेशन वर्क फॉर, करंट नोटीस पिरियड किती आहे, लास्ट टर्म सॅलरी किती आहे, आणि हे कंटिन्यू केल्यानंतर मग ते आपल्याला विचारतील की कोणत्या आपल्याला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर विचारून आपल्याशी कॉन्टॅक्ट कसा करू शकतील, ते आपल्याला तिकडे मेन्शन करावं लागेल. तर अशा प्रकारे बंधन बँकेमध्ये जे अपॉर्च्युनिटी आहे ते अवश्य तुम्ही ट्राय करा. याचे डेडलाईन वगैरे त्याने दिलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही इमिडिएटली अप्लाय करू शकता आणि बंधन बँकेची टीम तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहील. आपल्या ऑब्व्हियसली खूप सगळ्या रिझ्युमे त्यांच्याकडे येत असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो स्क्रीनिंग करण्यासाठी. कारण असे रिझ्युमे जेव्हा येतात त्याच्यात आपल्याला कॅटलॉगिंग करावं लागतं किंवा सेग्रिगेशन करावं लागतं. कोणत्या रोलसाठी कोणता रिझ्युमे एलिजिबल असेल, त्यानुसार सेग्रिगेशन केल्यानंतर मग ते सगळ्या कॅन्डिडेट्सच्या टचमध्ये राहतील आणि पुढची जी प्रोसेस आहे, ऑब्व्हियसली त्यांची टेस्ट असेल किंवा इंटरव्ह्यू असेल किंवा फेस टू फेस इंटरव्ह्यू असेल किंवा ग्रुप डिस्कशन असेल, जे जे काही त्यांची रिक्रुटमेंट सिलेक्शन प्रोसेस असेल ते फॉलो करतील. फक्त अतिशय महत्त्वाचा मुद्दा, आपण तो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहोत, तो योग्य असला पाहिजे. कारण या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवरच ते आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहेत. त्यामुळे ते जर आपल्याला ॲक्सेसिबल नसेल, आपण जर ईमेल चेक करत नसू किंवा मोबाईल नंबर आपल्याकडे ॲक्सेसिबल नसेल, तर बंधन बँकेने आपल्याशी केलेलं कम्युनिकेशन किंवा कॉरस्पॉन्डन्स हा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपण बाकीच्या त्यांच्या पुढच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या फॉलो करू शकणार नाही. त्यामुळे बंधन बँकेची चांगली संधी आहे. अवश्य फायदा घ्या. ही लिंक मी तुमच्यावर शेअर करतोय आणि जाताना शेवटी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या अपॉर्च्युनिटी, नोकरीच्या संधीबरोबरच इंटरव्ह्यूमध्ये फेस कसं करायचं किंवा बाकीचे करियर ट्रान्झिशन्स, करिअरमध्ये येणारे जे अडथळे आहेत त्याच्यावर मात कशी करायची, याच्याबद्दलची चर्चा आपण करत असतो. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. आणि जरी ही संधी तुम्हाला ग्राह्य वाटत नसेल किंवा तुमच्यासाठी उपयोगी नसेल, तरी पण तुमचे मित्रमंडळी, शेजारी-पाजारी, सीनियर, ज्युनियर यांच्याशी शेअर करा, जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, बंधन बँकेचे महाराष्ट्रामध्ये त्यांनी लोकेशन विचारलेलं असल्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असाल किंवा भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये असाल, तरी पण त्या लोकेशननुसार, तुमच्या सध्याच्या लोकेशननुसार तुमच्या निअरेस्ट लोकेशनला बंधन बँक तुम्हाला नॉमिनेट करू शकेल किंवा त्यासाठी तुमची सिलेक्शन प्रोसेस करू शकेल. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.